उद्योगपती हेनरी फोर्डची भेट घ्यायला गेले. हेनरी फोर्डच्या घरी ज्यावेळी ते पोहोचले त्यावेळी तिथं एक ग्रस्त भांडी घासत बसला होता. भांडी घासणाऱ्या त्या ग्रस्ताला भारतीय उद्योगपतीनं सांगितलं, मला हेनरी फोर्डना भेटायचं आहे. तो भांडी घासणारा सद्ग्रस्त उठला, म्हटला तुम्ही बसा, आणि तो आत गेला. नंतर स्वतःचे हात वगैरे धुवून तोच सद्ग्रस्त भारतीय उद्योगपतीच्या समोर आला, म्हणाला, मीच हेनरी फोर्ड, बोला तुम्हीच का ते भारतीय उद्योगपती? त्या भारतीय उद्योगपतीला काही कळे ना, फोर्ड ऑटोमोबाईलचा जनक तो हेनरी फोर्ड घरात भांडी घासतोय. त्याची ती प्रश्नांकित नजर बघून हेनरी फोर्ड म्हणाले, मी लहानपणापासून ही सगळी कामं करतो, ही छोटी छोटी कामं करतच मी आज एवढा मोठा झालोय. मी एवढा मोठा झालोय, पण मी कुठल्या परिस्थितीत आलो त्याचा मला विसर पडू नये म्हणून मी अजूनही ती सगळी कामं स्वतःच करतो. ह्या अखंड काम करायच्या सातत्यामुळेच मी माझं स्थान टिकवून आहे. नाहीतर अनेक लोक उंचीवर गेलेली आम्हाला दिसतात, आणि जेवढ्या वेगात ती उंच जातात तेवढ्या दुप्पट वेगात ती खाली येतात. का? अब कुछ करने की क्या जरूरत है. संपला विषय. सातत्य का महत्वाचं. हेनरी फोर्ड शेतकऱ्याचा मुलगा, त्याच्या वडिलांची इच्छा होती हेनरीनं शेती करावी, पण या पोराला यंत्रतंत्राचं वेड होतं. शेतकऱ्यांचे कष्ट कमी करणारा ट्रॅक्टर बनवावा हे त्याचं स्वप्न होतं. फक्त श्रीमंतांचीच शान असलेली मोटार कार गरिबाच्या सुद्धा दारापुढे असावी असं त्यांना मनोमन वाटत होतं. आणि हा माणूस त्यासाठी अखंड प्रयत्न करत होता. त्यासाठी घड्याळाच्या दुकानात घड्याळ दुरुस्तीचं सुद्धा त्यांनी काम केलं. एका कंपनीत त्यांनी नोकरी सुद्धा केली. का? तर नोकरी करून आलेल्या पगारातनं काही पैसे साठवून मला माझा स्वतःचा उद्योग करता येईल, मला कुणीतरी आणून देईल या अपेक्षेत ते बसले नाही. माझा उद्योग मलाच उभा करायचा आहे, मला कुणी सबसिडी देईल अजिबात वाटेबात बसलं, मला करायचं आहे ना, मग मलाच धडपडावं लागेल या उर्मीनं ते अखंड काम करत राहिले. अखेर या सगळ्या कष्टातून त्यांनी एक गाडी बनवली आणि रात्री 2 वाजता ती गाडी त्यांनी रस्त्यावर आणली आणि 2 वाजता ती गाडी त्यांनी सुरू केली आणि तब्बल 40 फूट ती गाडी चालत राहिली, पळत राहिली. पण एक वेगळा विलक्षण रात्रीच्या अंधाराला चिरत जाणारा आवाज आजूबाजूच्या रहिवाशांनी ऐकला आणि ते खिडक्यातून बाहेर आले. त्यांनी बघायला सुरुवात केली, कसला आवाज आहे, आणि घोड्याशिवाय पळणारी जगातली पहिली गाडी त्या लोकांनी बघितली. पुढं या हेनरी फोर्डनी काही भागीदार सोबत घेतले, त्यांच्या बरोबर एक गाड्या बनवणारी कंपनी चालू केली. दुर्दैवानं भागीदारांचं त्यांचं भांडण झालं, ते कंपनीतनं बाहेर पडले. मग त्यांनी स्वतःची कंपनी चालू केली. स्वतःची कंपनी काही वर्षातच बुडाली, दिवाळखोरीत गेली, सगळं संपलं. त्यांनी परत नव्यानं सुरुवात केली आणि मॉडेल टी कार नावाचं मॉडेल सर्वसामान्यांना परवडेल असं त्यांनी बाजारात आणलं. त्या कारनं क्रांती केली आणि हेनरी फोर्ड ऑटोमोबाईलचे सर्वे सर्वा आणि जगातल्या ऑटोमोबाईल क्रांतीचे जनक ठरले. हा माणूस अखंडपणे काम करत होता. त्याने आपल्या मृत्यूपत्रात लिहिलंय, मी जरी आज प्रचंड मोठा उद्योगपती असलो तर पुढच्या जन्मी मात्र मला कामगार म्हणूनच आयुष्य व्यतीत करायला आवडेल. का? तर मला सतत आणि सातत्यानं काम करता येईल. हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे समर्पण आहे. हे समर्पण तुम्हाला यश देतं. हे झोकून देणं तुम्हाला यशस्वी बनवतं. त्यामुळे कुठल्याही क्षेत्रात असा, कुठल्याही प्रांतात असा, या समर्पणानंच तुम्हाला पुढे गेलं पाहिजे. 50 वर्ष आहे महाराजांचं आयुष्य. 10 वर्ष बालपणात गेली, 10 वर्ष घोड्यावर असो रणांगणावर फक्त युद्ध खेळण्यात गेली. उरली 30 वर्ष. या 30 वर्षात 750 वर्षाचं पारतंत्र्य महाराजांनी हटवलं आणि स्वातंत्र्य या मातीमध्ये निर्माण केलं. जगाच्या पाठीवर इतक्या कमी कालावधीत घडलेली ही एकमेव क्रांती आहे. फक्त 30 वर्षात 750 वर्षाचं पारतंत्र्य हटवलंय. फक्त 30 वर्ष. याचं कारण स्वराज्य हाच ध्यास
आणि स्वराज्य हाच श्वास झाला होता. त्यांच्या या 50 वर्षातला एक क्षण सुद्धा त्यांच्या या ध्यासापासून ते वेगळे झाले नव्हते. तुम्हाला उद्योग करायचा आहे, तुम्हाला व्यवसाय करायचा आहे, पूर्ण एकरूप व्हा, समर्पित व्हा. तुमचा व्यवसाय हाच तुमचा ध्यास आणि तुमचा व्यवसाय हाच तुमचा श्वास झाला पाहिजे, तर आणि तरच तुम्ही यशस्वी होणारच. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. चौलच्या कार्यालयातला ॲबेकरे शिवाजी महाराजांच्या त्या अधिकाऱ्याला दुसरा प्रश्न विचारत होता की तुमचं महाराज हे सगळं करताय, तुमच्या महाराजांचं ध्येय काय आहे, तुमच्या महाराजांचं स्वप्न काय आहे, तुमच्या महाराजांची महत्वाकांक्षा काय आहे. आणि चौलच्या कार्यालयातला महाराजांचा तो अधिकारी ॲबेकरेला म्हणाला, आमच्या महाराजांचं स्वप्न, आमच्या महाराजांचं ध्येय, आमच्या महाराजांची महत्वाकांक्षा सिंधू नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंत, अहद तंजावर पासून तहद पेशावर पर्यंत अखंड साम्राज्य उभं करायचं आणि या साम्राज्यावर भगवा डौलानं फडकावत ठेवायचा, हे माझ्या राजांचं ध्येय आहे. काय विलक्षण ध्येय आहे, किती व्यापक आहे. सिंधू नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंत आणि अहद तंजावर पासून तहद पेशावर पर्यंत अखंड साम्राज्य उभं करायचं. तुमचं ध्येय काय आहे, ते केवढं आहे. महिन्याला 5,000 मिळावे, 50,000, 5 लाख, 50 लाख, 5 कोटी, 50 कोटी, 500 कोटी, 5,000 कोटी. तुमचं ध्येय जेवढं मोठं तेवढं तुमचं यश मोठं. मोठं ध्येय ठेवा. कितीही जे कक्षेत बसणार नाही इतकं मोठं ठेवा. पूर्ण समर्पणानं झोकून द्या. यश आपोआप मिळतं हे निश्चितपणे. छत्रपतींची राजधानी म्हणून साताऱ्याचा लौकिक आहे. देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये आपण आजचा हा उपक्रम आयोजित केला आहे. या ह्याच्यात अटकेपार नव्हे तर जगाच्या बाजारपेठेत उद्योग व्यवसायामध्ये आपल्या कर्तृत्वाची पताका फडकावणारा सातारकर या उपक्रमातनं निश्चितच उभा राहील आणि यशस्वी होईल याची खात्री मला. खरं तर बराच वेळ बोलतोय, तुम्ही बराच वेळ ऐकताय. खरं बोललं तर बरं वाटत नाही, बरं बोललं तर खरं वाटत नाही. त्यामुळे नंतर खरबर व्हायची शक्यता जास्त असते. एका वक्त्याचं भाषण असंच लांबलं, इतकं लांबलं, इतकं लांबलं, सगळी उठून गेली. तुम्ही कसं काय बसून राहिलाय मला प्रश्नच पडलाय. पण त्याच्या पुढची सगळी उठून गेली. 2 माणसं मात्र फेविकॉलनं चिटकावल्यासारखी घट्ट चिटकून बसलेली. वक्ता बोलता बोलता म्हणाला, खरे श्रोते तुम्ही, खरे रसिक तुम्ही, सगळी उठून गेली पण तुम्ही काय जागेवरून हल्ला नाही, मांडलं तुम्हाला. तसा पुढचा ऐकणारा म्हणला, तुमचं ऐकायला थांबलोय अशातला भाग नाही. तुम्ही ज्या सतरंजीवर उभा आहे ती सतरंजी आमची आहे. एकदाच उरका म्हणजे उरलेला रविवार कारणी लावायला बरं. आता कोणाचे पाय कुठल्या सतरंजीत अडकलेत मला माहिती नाही, पण दुसऱ्या एका वक्त्याचं भाषण असंच लांबलं, इतकं लांबलं, इतकं लांबलं, इतकं लांबलं की मगाशी 2 तरी थांबलेले, पण याच्या भाषणाला 1 जणच थांबला. वक्ता बोलता बोलता म्हणाला, खरे श्रोते तुम्ही, खरे रसिक तुम्ही, सगळी उठून गेली पण तुम्ही काय हल्ला नाही, मांडलं तुम्हाला. तसा ऐकणारा पुढचा श्रोता म्हणाला, तुमचं ऐकायला थांबलोय अशातला भाग नाही, तुमच्या नंतर बोलणारा वक्ता मी आहे म्हणून मगापासून बस. आता माझ्या पण तिसऱ्या एका वक्त्याचं भाषण असंच लांबलं, इतकं लांबलं, इतकं लांबलं, इतकं लांबलं की मगाशी 2 जण तरी थांबलेले, पण ह्याच्या भाषणाला 1 जण थांबला नाही. तरी पट्ट्या बोलायचं काय थांबेना, त्याचं बोलणं चालूच आहे. मग मगाशी ऐकायला आलेला, आत्ता घरात गेलेला आणि बायकोनं कोथिंबिरीची जुडी आणायला बाजारात पाठवलेला एक सद्ग्रस्त पुढनं निघाला होता, त्याला बघितलं आणि वक्ता बोलता बोलता म्हणाला, खरे श्रोते तुम्ही, खरे रसिक तुम्ही, मला वाटलंच तुम्ही परत याल. तारा तो निघाला म्हटला, तुमचं ऐकायला आलोय अशातला भाग नाही, बायकोनं कोथिंबीर आणायला सांगितली, बाजारात निघालोय, पण बाद झालं की राव हातातलं घड्याळ तरी बघायचं. तसा वक्ता बोलता बोलता म्हणाला, हातात घड्याळ नसल्यामुळं जरा अडचण झाली. तो म्हणला, घड्याळाचं राहू द्यावं पण भिंतीवरचं कॅलेंडर तरी बघायचं राहू. महिना उलटायची पाळी आली तरी चाललंयच.
पण तरी काय त्या वाक्यावर परिणाम होईना, त्याचं आपलं बोलणं चालूच, वागता थांबायचं नावच घेईना. आता तो थांबेनाच असं बघितल्यावर मग मात्र अशीच मधनं 4-5 माणसं काट्या फिरवत येताना त्याला दिसली. आणि काट्या फिरवत येणारी माणसं बघितल्यावर मग मात्र वक्त्याचं अवसान गळालं. म्हणलं आता जागेवर थांबतो. एक तर काट्या आणि त्यातनं सातारी, एक शब्द पुढं बोलत नाही. नको काट्या बिट्यात असलं काय, पण माणसं पुढं सांगितलं ना अजिबात बोलत नाही, जागेवर थांबतो. पण नको काट्या बिट्यात असलं काय, माणसं सांगितलं ना थांबतो, अजिबात एक शब्द बोलत नाही, पण नको काट्या बिट्या. तशी ती काट्या फिरवत येणारी माणसं म्हटली, नाही नाही तुमचं चालू राहू द्या, तुम्हाला आम्ही काय करणार नाही. तुम्हाला इथं कुणी आणलंय? त्यांना आम्ही शोधतोय. काय हिशोब असला तर तुमचा तुम्ही बघून घ्या, कारण मला आणणारी माणसं तुमच्यातलीच आहेत. तूर्त मला रजा द्या. धन्यवाद.